तर त्यांनी नाव त्याचं ठेवलंय ते देखील शिवतीर्थ, म्हणजे या शिवतीर्थापासून त्या शिवतीर्थापर्यंत राज ठाकरे निघालेले आहेत आणि अवघ्या महाराष्ट्राचं किंबहुना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महाराष्ट्राचं लक्ष लागलंय राज ठाकरेंच्या या गुढीपाडवा मेळाव्याकडे। आणि याचं कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गुढीपाडवा मेळावा होतोय आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीसोबत जायचं का, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच पाठिंबा द्यायचा का, याविषयी राज ठाकरेंच्या मनात काय आहे त्याची उकल आज होणार आहे। कारण त्याची घोषणा राज ठाकरे या गुढीपाडवा मेळाव्याच्या व्यासपीठावर करणार आहेत। अवघा महाराष्ट्र या मेळाव्याकडे कुतूहलाने पाहतोय। याचं कारण आपण गेल्या 2-2.5 वर्षात पाहिलं, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधले मैत्रीचे नातेसंबंध आपण पाहिले। पण नुकतीच राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर राज ठाकरेंची मनसे ही महायुतीत सामील होणार या दृष्टीने चर्चेला सुरुवात झाली आहे। ठाकरे साहेब काय बोलणार, ट्रिजर जोरात रिलीज झालेला आहे, काय घडलंय, काय घडतंय आणि पुढे काय होणार, आणि म्हणूनच आम्ही सुद्धा त्यांची आतुरतेने वाट पाहतोय। मला आठवतंय राजसाहेबांनी कधीही आपली भूमिका मांडताना माझा फायदा काय होणार, तोटा काय होणार याचा विचार केला नाही। त्यांनी सदैव आपली भूमिका राष्ट्रहिताची, महाराष्ट्र हिताची, देश हिताची, धर्माच्या हिताची आणि देवाला साक्ष ठेवूनच मांडलेली आहे। आणि म्हणून आता सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर मला आजही आठवते 2007 साली या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंग होते। मनमोहन सिंग पंतप्रधान असताना खरं पाहता काँग्रेसची विचारसरणी आणि आपली विचारसरणी वेगळी आहे, त्यांच्या विचारसरणीसोबत आपण कधी जाऊ शकत नाही। पण 2007 साली मनमोहन सिंग सरकारने लोकसभेमध्ये भारत आणि अमेरिका अणुबॉम्ब करार केला आणि तो अणुबॉम्ब करार केल्यानंतर त्या अणुबॉम्ब कराराला सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला होता। त्याने हा विचार केला नाही की अरे हे काँग्रेसचं सरकार आहे। त्यानंतर 2010 साली आले साहेब,